मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला की आम्ही मक्का भाजली होती जाळामध्ये डायरेक्ट. तर आज ध्रुव काय करतोय, परत त्याला ती काल खूप आवडली, त्याच्यामुळे त्यांनी परत भाजलेली ही मक्का इथं बघू शकता तुम्ही. ही परत भाजतोय तो मक्का. ध्रुव खातोय आता, भाजून काढलेले सकाळी सकाळी आणि खातोय आता. तर नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे रुचीच्या मावशीचं लग्न. माझी झाली तयारी, मी आता निघतोय. नमस्कार मित्रांनो, मी झालेलो आहे तयार आता लग्नासाठी, लग्नाला चाललेलो आहे. पण त्याच्या आधी एक गोष्ट आहे की आता हे मी मुळे उपटून घेतलेले. आमच्या शेजारच्या ज्या आजी त्यांना मुळे खूप आवडतात, म्हणून हे मुळे उपटून घेतलेले आता त्यांना देतो हे. तर हे लग्न होतं गंगापूरला मंगल कार्यालयाला, ज्याचं नाव होतं दीपाली लॉन्स. आता मी स्वयंपाकाकडे आलो. पहिले आहे छोले भिजलेले, हे राजा राणी, हे राजा राणीचे गुलाबजामुन आहे, हे तेल आहे राजा राणी तळण्यासाठी. त्याच्यानंतर थोडी बुंदी पाडून घेतली होती रुखवतासाठी त्यांनी, ही बुंदी. हे आहे वरण. त्याच्यानंतर होता मसाला भात, म्हणजे स्टीम राईस म्हणू शकता तुम्ही याला. त्याच्यानंतर आहे बटाट्याची भाजी आणि पोळ्याचं काम या साईडला चालू होतं, चपात्या लाटायचं काम. इथे चालू आहे टोपी उपरणं घालायचा कार्यक्रम, जो की जे पाहुणे येतात, जे पण त्यांचे भाऊबंद असतात, त्यांना टोपी उपरणे घातल्या जातात. मुलांनी मुलांच्या रिलेटिव्हला टोपी उपरणे घालायचे, मुलींनी मुलींच्याच रिलेटिव्हला टोपी उपरणे घालायचे. सकाळचे 11:30 वाजूनही गेले होते, तरी अजून नवरदेव किंवा वराड आलेलं नव्हतं. त्याच्यामुळं मी काय केलं, मी गेलो होता स्वयंपाकघराकडे अगेन तिथं बघायला. तर तिथं आता बाकडं पसरवायचं काम चालू होतं. इथं रुचीला घ्यायला आलो मी. रुची ब्युटी पार्लरमध्ये गेलेली होती, तर तिलाही ब्युटी पार्लरमधून मी घेऊन आलो मंगल कार्यालयाकडे. तिने एकदम भारी ड्रेस घातला होता, मोरपंखी कलरचा, डार्क मोरपंखी कलरचा. आणि आता ती रुसलेली तिच्या आईवर. तर ती म्हणती मला आईस्क्रीम खायची, कारण बाकीचे मुलं लग्नामध्ये आईस्क्रीम खात होते, मग तिला ही आईस्क्रीम खायची होती. आता मी लग्नात आलो. इथे अजूनही काहीच प्रोग्रेस नव्हती. वाट बघत होतो तोपर्यंत रुची आणि तीर्थ असे फिरत होते आणि फिरता फिरता आईस्क्रीम खात होते. मी त्यांना बघितलं आणि म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. एकदम क्यूट व्हिडिओ होता म्हणून शेअर केला. आणि सेम ध्रुव आणि रुद्र हे पण गुल्फी खात होते. आणि ही छोटी जी मुलगी ती आहे रुचीची मावस बहीण छकुली. आणि फायनली नवरदेव आला. फायनली म्हणजे खूप वेळापासून वाट बघत होते सर्व. जवळपास 2:30 वाजले होते या गोष्टीला. खूप लेट झाला. मंडपातही आला. आणि विचार करा तुम्ही, इतका वेळ बघितलेला आहे लग्नासाठी, आणि याच्यानंतर स्वागत होते. जे आलेले अतिथी त्यांचे स्वागत होते, म्हणजे जे आत्ता नवीनच पंचायत समितीचे इलेक्शन झाले त्याच्यामुळं त्यांचे सत्कार झाला, जे खूप जास्त वाईट होतं, कारण लोक खूप टाईम वेळ बघितला होता. आणि फायनली मंगलाष्टक सुरू झाले आणि ते संपन्नही झालं. आता नवरदेव नवरी एकमेकाला वरमाला घालणार आहे, घातलेली. तर तुम्ही म्हणशाल म्हणजे मी फेस का नाही दाखवलेला आहे, तर थोडं ऑकवर्ड वाटत होतं व्हिडिओ शूट करतानाही, आणि फेस दाखवताना तर अजून जास्त ऑकवर्ड वाटलं असतं, म्हणून फेस दाखवला नाही. तर आता होतंय लग्न झालेलं आहे, म्हणजे मंगलाष्टक झालेलं आहे. आता तीर्थ जेवण करतोय. जेवणामध्ये आहे राजा राणी, बटाट्याची भाजी, चिवडा, चपाती, पुरी पण होती, छोलेची भाजी, वरण भात, इतकं आहे. परत रुची आणि छकुली, म्हणजे तिचं नाव शिवकन्या आहे, त्या आईस्क्रीम खात आहे परत. शिवान्या, सॉरी. इथं मुलीसोबत नवरदेव नवरीसोबत फोटो काढायचं काम चालू आहे. आता फायनली इथे सुन्मुख पाहायचा कार्यक्रम चालू आहे. तर ह्या व्लॉगमध्ये इतकंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.